अरे किती खातोयस, खादाड आहेस का, असे टोमणे लोक तुम्हाला देतात का? तुम्ही भूक नसतानाही भरपूर खाता का? असं काही तुम्ही करत असाल तर आत्ताच सावध व्हा, कारण हा एक फूड डिसऑर्डर असू शकतो। या सतत खाण्याच्या आजाराला बिंज ईटिंग डिसऑर्डर असं म्हणतात। तर हा नेमका आजार काय, त्याची लक्षणं कोणती आणि त्यावर उपाय काय, आज या व्हिडिओमधून जाणून घेऊयात। बिंज ईटिंग डिसऑर्डर म्हणजे नेमकं काय? यात लोक नक्की काय करतात तर यामध्ये खाण्याच्या वेळेमध्ये खूप अंतर नसतं। एवढंच नाही तर काही लोक नुसतं पोट भरण्याचा प्रयत्न करतात, शिवाय अधिक प्रमाणात तळलेले पदार्थ, साखर, मिठाचं प्रमाण जास्त असलेले पदार्थ खातात। त्यामुळे त्यांच्या शरीरात कॅलरीजचं प्रमाण देखील वाढतं। हा आजार विशीमध्ये म्हणजेच अधिकतर तरुण मुला-मुलींमध्ये दिसून येतो आणि पुढे तो आजार सुरूच राहतो। आता बिंज ईटिंगची लक्षणं कोणती? कमी कालावधीतच भरपूर खाणं हे याचं मुख्य लक्षण आहे। यासोबत भूक नसताना खाणं, अत्यंत वेगाने खाणं, पोट भरलेलं असताना देखील खाण्याची सारखी इच्छा होणं, गुपचूप किंवा एकटं बसून खाणं, न खाल्ल्यानंतर काहीतरी चुकल्यासारखं वाटणं किंवा गिल्ट फीलिंग येणं, अशी लक्षणं या आजाराची आहेत। आता बिंज ईटिंगची कारणं कोणती हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल। या फूड डिसऑर्डरमध्ये आपल्याच काही सवयी आपल्यावर प्रभावी होतात। काही कुटुंबांमध्ये आहाराच्या सवयी चुकीच्या पद्धतीच्या असल्यामुळे सतत खाण्याचा आजार अनुवंशिक सुद्धा असू शकतो। ताणतणाव आणि नैराश्य यामुळे उच्च कॅलरीजचा आहार कळत नकळत आपण घेत असतो। मानसिक ताण, नैराश्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर असलेले लोक सुद्धा सतत खाण्याच्या या आजाराला बळी पडतात। ओसीडी असलेल्या व्यक्तींमध्ये सुद्धा हा आजार दिसून येतो। आता बिंज ईटिंग डिसऑर्डर झाल्यावर स्वतःवर नियंत्रण कसं ठेवायचं? नंबर 1, हा आजार झाल्यावर आपण का खातोय हा विचार करणं गरजेचं आहे। नंबर 2, भूक, तहान तसंच क्रेविंग झाल्यावर त्याच वेळेस स्वतःवर कंट्रोल कसा करता येईल याचा विचार करणं महत्त्वाचं आहे। नंबर 3, मला खरंच भूक लागलेली आहे की मला फक्त जेवणाचा विचार येऊन त्या सवयीमुळे मला खाऊ वाटतंय हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे। नंबर 4, आपल्या आहाराचा अंदाज घेऊन मग डाएट प्लॅन करा। आता या आजाराकडे जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर त्याचा तुमच्यावर काय परिणाम होऊ शकतो पाहूयात। अशा वेळेस लठ्ठपणा वाढू शकतो, यासोबतच जीवनशैली बिघडते म्हणजे लाईफस्टाईल बिघडते, शिवाय आपल्या रोजच्या वागण्यामध्ये सुद्धा बदल दिसून येतो। त्यामुळे या आजाराकडे अजिबात दुर्लक्ष करू नका। सो या व्हिडिओमधून तुम्हाला बिंज ईटिंग डिसऑर्डर म्हणजे काय, त्यावर उपाय कोणते करू शकतो हे सर्व आम्ही समजावून सांगितलंय। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा। अजून कोणत्या विषयावर तुम्हाला व्हिडिओज पाहायला आवडतील तेही आम्हाला कमेंट्समध्ये कळवा। जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल तर लोकमत सखीचं फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक आणि शेअर करा। जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखी हेल्थच्या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल तर लोकमत सखी हेल्थचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील।